म्हणतात राजकारणात हरणं जिंकणं होतच असतं. शिवाय आपली भावना पहिल्यांदाच निवडणुकीला उभी आहे. कदाचित तिच्याकडून प्रयत्न कमी पडले असतील. आपण समजून नको का घ्यायला तिला? बघा, राजकारणात हारजीत होत असते हे मीडिया समोर बोलण्यापुरतंच असतं. पण मात्र पक्षात एकदा हारल्याचा ठपका लागला ना, पक्ष परत कधी निवडणुकीला उभा करत नाही. नाहीतर काय, आता आपला पक्ष तर आपल्यावरती डूब धरून राहीलच, पण समाजात गाडे पाटलांच्या नावाला पट्टा लागला ना. आई काय बोलताय तुम्ही? हे राजकारण, तिकीट, हरणं जिंकणं हे आपल्या माणसांपेक्षाही मोठं आहे का? अतिशहाण्या सुनबाई, ज्याबद्दल आपल्याला माहिती नाही ना त्याबद्दल बोलू नये आणि मोठी माणसांची किंमत करणारे. ओ गुबू गुबू, ढोल वाजवा. बस असंच माझ्या तालावर नाचत राहायचं, कळलं का? नाही, सुरुवात तुमच्यापासून झालीये, पण घरातल्या सगळ्यांना माझं म्हणणं ऐकावंच लागणार. माझ्या तालावर नाचावं लागणार, धाप लागेपर्यंत नाचावं लागणार. असं जी गोष्ट मी करून दाखवणार आहे 10 वेळा का बोलून दाखवू? मला माहितीये तुम्हाला कोणालाच आनंद झाला नाहीये मी निवडणूक जिंकल्याचा. अरे अरे तुम्हाला सगळ्यांचे चेहरेच सांगतायत रे. पण काय ना मंडळी, एखादी आनंदाची बातमी असेल ना तर ती गोड वाटून सेलिब्रेट करतात, हो की नाही? म्हणून मी तुमच्यासाठी पेढे आणले तोंड गोड करायला. आणि कोणीही नाही म्हणायचा प्रयत्न करायचा नाही. येत आहे ना लक्षात? ओ गुबू गुबू, वाजवा. आई आजी, पेढा घ्या. जेव्हा म्हणलं ना. माझा लाडका दीर, तिची लाडकी जाऊबाई, त्याचं काय ना, मी सगळ्यांच्या हातात पेढा दिला, तुमच्या दोघांच्या हातात नाही देणार.